एक भागावरती सगळी माणसं आणि त्यांचा द्रष्टा असा मार्गदर्शक असणारी एक महान व्यक्ती मोहन बुवा. अनेक कार्यक्रमाला आम्ही हजेरी लावतो. फार विशेष असं काही आता वाटत नाही. लहानपणी वाटायचं आता कोणीतरी सत्कार केल्यावर फार विशेष, पण आज माझं ऊर आनंदानं भरून आलं. मित्र हो, मला जे काही तोडकं मोडकं ज्ञान नाही शास्त्री, त्यानुसार कलियुग आता अंतापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. बरोबर. एक सर्वसाधारण 30-35 हजार वर्षाचं आयुष्य कलियुगाचं राहिलेलं आहे. आणि जो जो कलियुग अंतापर्यंत येऊन पोहोचेल तो कलीच्या वास्तवात आणि कलीच्या प्रभावात वाढ होत चाललेली आहे. कलीच्या प्रभावात वाढ झाल्यानंतर माणसांची मानसिकता विध्वंसकाकडे घेऊन जाते, विध्वंसाकडे घेऊन जाते. आणि ज्यावेळेस माणसांची मानसिकता विध्वंसाकडे त्याला घेऊन जात असते त्यावेळेस मानव जमात नष्ट होण्याच्या मार्गावर असते. याला जर कुणी वाचवू शकत असेल तर याला फक्त समाजापासून दूर वाढलेली, सात्विकतेचं अधिष्ठान असणारी, ब्रह्मचर्याचं अधिष्ठान असणारी मूर्तिमंत माणसंच वाचू शकतात. तुम्ही इतके भाग्यवान आहात की तुमच्या गावचा एक सुपुत्र असा एका अधिष्ठानावर आरूढ झालेला आहे. आणि मी कर्जत तालुक्याचा नागरिक म्हणून मला इतका अभिमान वाटतोय की जगाला दिशा देण्याचं धर्मतत्वज्ञान ज्या पंथाकडे आहे त्या पंथाचा प्रमुख कर्जत तालुक्यातला आहे. आणि आजचा कार्यक्रम हा कमीत कमी कर्जत तालुक्याला तरी इथून एका धर्माधिष्ठित जीवन पद्धतीची दिशा मिळावी अशा प्रकारची ही मुहूर्त वेळ आहे असं मला वाटतं. मित्रो, या जगाच्या पाठीवर सगळ्या देशांचा इतिहासाचा अभ्यास जर केला तर पुराण काळापासून फक्त हिंदुस्थान हीच भूमी, हीच पुण्यभूमी आहे. इथेच हजारो यज्ञ झाले, इथेच हजार वेळा भगवंतांनी जन्म घेतला आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं मदात्मस्य तदात्मानं सुधारणा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. या न्यायानं अनेक वेळा भगवंतांनी जन्म घेतल्याचे दाखले हे याच भूमीत निर्माण झाले. आणि म्हणून येत्या विध्वंसाच्या, मानसिक विध्वंसाच्या काळात समाजाला जर चांगल्या प्रकारची दिशा कोण देऊ शकत असेल तर अशा प्रकारची धर्माधिष्ठित जीवन पद्धती जगणारी माणसंच देऊ शकतात. त्याच्याविषयी कुणाला काही शंका असेल असं मला वाटत नाही. फक्त ती माणसं असावी लागतात, ती तुमच्यापर्यंत यावी लागतात, तुमचा आणि त्यांचा संपर्क व्हावा लागतो, त्यातून हे कार्य फुलत असतं. सज्जनो, आज इतका महत्वाचा हा वेळ आहे असं मी समजतो. मी काल मोहनबाबांना टीव्हीवर पाहिलं. ते मनाच्या श्लोकावर निरूपण करतात. इतकं सुंदर निरूपण. सकाळी 6ला व्यायामाला लागतो त्यावेळेस टीव्ही लावला आणि कालच त्यांना त्यांचं मुखदर्शन झालं आणि आज त्यांचा पदस्पर्श मनात आला. मी स्वतःला आणि दुग्ध शर्करा योग म्हणून गांधी साहेबांनी आपल्याबरोबर धर्माधिकारी साहेबांना आणले. अरे याच्यापेक्षा मोठं महान भाग्य असूच शकत नाही. आणि मी बऱ्याच क्षेत्रात काम करतो, राजकारणात काम करतो, वकिली क्षेत्रात काम करतो, वैद्यकीय व्यवसायात माझे भाऊ वडील आहेत. पण बऱ्याच क्षेत्राचा अनुभव असा आहे या सगळ्याला जर तारायचं असेल, या सगळ्याला जर समाजाला टिकवायचं असेल, समाजाचं साधन फार व्हायचं असेल तर धर्माधिष्ठित जीवन पद्धती अंगीकारण्याची काळाची गरज आहे. निधर्मी जीवन पद्धती ज्यांनी ज्यांनी अंगीकारली ते वाडे उद्ध्वस्त झाले, ती राज्य संपली, ते धर्म संपले. खरा वैदिक धर्म सांगणारा पंथ. आता मोहनबाबांनी सांगितलं की भागवत धर्म आणि रामदासी पंथ एकत्र आणण्याचा आम्ही प्रयोग करत आहोत. रामदासी पंथ थोडा जड आहे. त्याचं कारण असं आहे, त्याची नीती मूल्य, त्याचे नियम, त्याच्यासाठी लागणारी सात्विकता, त्याच्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता ही चाणाक्ष लागते. सर्वसामान्य संसारी जीवाला ही
मत्ता ही विद्वत्ता ते पावित्र्य सांभाळता येत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरांनी हा भविष्यकाळाचा वेध घेतला आणि संसारी जीवाला सुख मिळण्याकरता भागवत धर्माची निर्मिती केली. परंतु भागवत धर्माची निर्मिती जरी केली असली आणि भागवत धर्मातून माणसाला सुखप्राप्ती जरी होत असली तरी सुद्धा जिथं सगळ्या शास्त्रांच्या मर्यादा संपतात, सगळे शास्त्र मेडिकल सायन्स, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, एन्व्हायरमेंट, सोशल सायन्स, इकॉनॉमिक सायन्स वगैरे वगैरे जी काही सामान्य माणसाला ज्ञात असणारी सगळी शास्त्रांच्या मर्यादा जिथं संपतात आणि तरीही मानवाची दुःख होतात, त्या दुःखांचं चालन करण्याची क्षमता अशा साधू संतांमध्ये असते. आणि म्हणून धर्माला राजाश्रय हवा असतो. धर्म राजाश्रयाशिवाय टिकू शकत नाही. शिवाजी महाराज रामदास स्वामींना म्हणले होते मी तुमच्यासारखी जमीन घेतो आणि स्वराज्याचा त्याग करतो. त्यावेळेचा थोडासा वाचनात कुठंतरी येत असं रामदास स्वामींनी सल्ला दिला, धर्म रक्षा वया भारत. धर्माचं रक्षण करण्याकरता राजा लागतो. तो राजाही तात्विक लागतो. मी अनेक भाषणात सांगतो आणि ज्या नेत्याला मानतो त्या दिलीप गांधीविषयी सांगतो, माझा राजा, माझा नेता, माझा द्रष्टा, मार्गदर्शक निर्व्यसनी आहे. तुम्हाला आज राजकारणात निर्व्यसनी माणसं पाहायला मिळणार नाही. कुणाचा धर्मोल्लेख करणार नाही, परंतु मी अतिशय जवळ राहिलो मोठ्या मोठ्या माणसांच्या. जी चांगली व्यासपीठावरून तत्वज्ञान सांगणारी माणसं ही दारू पिऊन कार्यक्रमाला येतात आणि हे खऱ्या अर्थानं समाजाचं दुर्दैव आहे. मी ज्या व्यासपीठावर होतो एक दिवस एका शाळेचा उद्घाटन समारंभ होता. त्याला 1, 2, 3 आम्ही तिघेही होतो. तिथं आमच्या बरोबर एक माणूस होता, चांगली 90 टाकून आला. आणि समाजामध्ये नालायक माणसांना सुद्धा प्रतिष्ठा मिळू लागली. हे समाजाच्या भविष्याचं दुर्दैव हे लक्षात ठेवा. समाजात नालायकाला कुणी नालायक म्हणायचं धाडच करीन आहोत. तुम्हाला खऱ्या अर्थानं जर मोहनवांचा आदर्श घेऊन जगायचं असेल तर नालायकाला नालायक म्हणायचं शिका. त्याच्याशिवाय चांगल्या माणसांची आणि चांगल्या माणसांची निर्मिती झाल्याशिवाय हिंदूंची संस्कृती, हिंदुस्थानची संस्कृती, सगळ्या जगाला गुह्य ज्ञान, ब्रह्मज्ञान आणि त्याची प्रगल्भता सांगणारे संस्कार टिकणार नाहीत मित्रांनो, टिकणार नाही. मी थोडंसं स्पष्ट बोलतो नेहमी. मला माझे मित्र नेहमी सांगतात तुम्ही फार स्पष्ट बोलता. काय होणार आहे? 47 वर्षाचं आयुष्य स्पष्ट बोलत नालायक समोर आला की त्याला आईमाईवर शिवाय देत भिकून आलोय, पुढचं काय व्हायचं तुम्ही. म्हणून थोडंसं माझं आर्थिक नुकसान होतं. मी पोलिसांवर दारू प्यायला बसत नाही, पोलिस केसेस माझ्याकडे देत नाही, थोडी वकिली कमी तर ते जगलोच ना, जगलोच नाही. सगळ्या पलीकडे विश्वशून्य. तुम्ही कितीही माया गोळा तरी कितीही पैसा कमवला तरी तो तुमच्या लेकरा बाळांच्या कामाला येईलच असं नाही. जोडावे धर्मोच्च बघा. आधम व्यवहाराने जोडलेलं धन हे निश्चितपणे तुम्हाला दुःखाच्या खाईत लोटून गेल्याशिवाय राहणार नाही. मी बघितली आधम व्यवहाराचं धन जोडलेली माणसात इतक्या मोठ्या दुःखाच्या गर्दीत पडलेली तर त्याला बघायला सुद्धा, जेवायला सुद्धा सोडत नाही. अन्न सुद्धा सुखाने मिळत नाही. कर्जत माझं फक्त नाव सांगणार नाही. जमीन त्याची सर्वसाधारण पेट्रोल, जुना पेट्रोल पंपमध्ये कचेरी, अख्खा केप जायचा, तेवढी जमीन त्याची. मुलं 5, मुली 2, सगळी मुलं शिकलेली, 25 नातू, करोडो रुपयाची इस्टेट. माणूस भाकरी वाचून गेला. तुम्ही म्हणाल तो अडाणी असेल. MSc, BEd त्या काळचं आदर्श शिक्षण. मित्र, देवाचं, गावाचं, भावाचं कधी खाऊ. या गोष्टी जर तुम्ही कधी केल्या, या 3 गोष्टी जर तुम्ही कधी केल्या, निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून फार वेळ नाही, बोलण्यासारखं फार आहे. आज होती काळजाची सगळे समाजाचं चित्र बघून. परंतु तुम्हाला तर नुसत्या ज्ञानावर आता भागण्यासाठी परिस्थिती राहिलेली नाही. नुसत्या ज्ञानानं माणसाची दुःख समूळ नष्ट होणार नाही. खासदार साहेब, गुह्य ज्ञानाची प्राप्ती करून घेऊन माझ्या दुःखाचं मूळ शोधण्याची ताकद ज्या भरपूर असेल त्याच्या पायाशी तुम्ही नतमस्तक व्हा. तुम्ही खासदार
मी अशा एका महान माणसाच्या पायाशी नतमस्तक झाला. निश्चितपणे तुमच्या लेकरा बाळांचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याशिवाय राहणार नाही. मुलीचे खाते मला बोलवलं. माझी लायकी नसताना मला सन्माननीय आदरणीय आणि त्रिकाल दृष्टी असणाऱ्या माणसांच्या पंक्तीत बसवलं. माझा आदर मान सत्कार केला. आपला सगळ्यांचा विषय हा धन्यवाद ॲडव्होकेट बाबासाहेब चव्हाण. माझ्या मनामध्ये अशी एक कल्पना आली की या सभागृहामध्ये जे काही कार्यक्रम यानंतर आपण पुढे कधी घेऊ त्यामध्ये किंबहुना त्या कार्यक्रमाचा आरंभ ह्या बापूसाहेब चव्हाणांच्या स्वतंत्र प्रवचनाने करावा. आमची भूक एवढ्याने भागली नाही आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आपण सगळे इथले ग्रामस्थ की आपले नेते असे आहेत. खऱ्या अर्थाने ते आदर्श आहेत आणि खरोखरच त्यांना आपण शुभेच्छा देऊया. अत्यंत प्रखर आणि स्पष्ट विचार त्यांनी मांडले त्याबद्दल त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्या मार्गदर्शनाची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. यानंतर एकच मनोगत या ठिकाणी व्यक्त होणार आहे ते आहेत श्री सूर्यकांत मोरे आणि नंतर अर्थातच खासदार साहेब बोलणार आहे. पण तत्पूर्वीच्या निवेदनामध्ये आजच्या या सभामंडळाच्या ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं असे आपले लाडके नेते माननीय खासदार दिलीपजी गांधी साहेब, आपल्या गावचे सुपुत्र आणि या महाराष्ट्राचा असलेला स्वाभिमान असे रामदासी महाराज, नवून उपस्थित राहिलेले आमचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, कर्जत तालुक्याचे नेते नामदेवराव अशोकरावजी खेडकर, चव्हाण वकील साहेब, सुखदेवजी शेळके, या गावचे सरपंच, माझ्याबरोबर उपस्थित राहिलेले जामकडून सरचिटणीस डॉक्टर झेंडे, उपाध्यक्ष मनोज कुलकर्णी, जामखेड शहराध्यक्ष अनिलजी यादव आणि या गावातील सर्व उपस्थित मंडळी. रामदासी सुनील रामदासींचा फोन आला. त्यांनी सांगितलं खातगाव येथे कार्यक्रम ठेवलेला आहे, जामकडून तुम्ही या. खासदार साहेबांनी इथं सभामंडप दिलेलं आहे, त्याचं आपल्याला उद्घाटन करायचं आहे. आणि आज सकाळी अचानक परत त्यांचा फोन आला की तुमच्या लक्षात आहे किंवा नाही, आणि फोन आल्यापासून आम्ही इथं निघालो. बऱ्याच वक्त्यांनी या खातगावची ओळख सांगितली. तिची ओळख आता पूर्ण देशाला महाराजांच्या वतीनं माहीत झालेली आहे. लोणीहून वळवल्यानंतर खातगाव विचारत इथपर्यंत आलो आणि नदीत उतरायच्या टायमाला तर माघारी फिरावं गाडी उतरत काय असं वाटलं होतं. आपण मला आता सगळे पुढे गेलेत म्हणजे रस्ता हाच आहे. सरपंचाला आले विचारलं गावाला यायला एवढाच रस्ता आहे का? ते म्हणलं हो एवढा एकच रस्ता आहे. रस्त्याला वड्याला पाणी आलं तरी गावात यायचं बंद होतं. म्हणजे ते स्वतंत्र होऊन आज 65 वर्ष ओलांडले तरी आपली पारतंत्र्यात असल्यासारखीच परिस्थिती आहे. आता खासदार साहेबांच्या वतीनं रस्त्याचा मार्ग निघेल असं सर्व वक्त्यांनी सांगितलंय. साहेब त्यांच्या भाषणात बोलणार आहे. मला असं वाटलं की लोणीहून खासगावला वळालो की खासदार साहेबांना काही काम नव्हतं का बाबा? खासगाव सारख्या ठिकाणी दिल्लीहून येऊन कार्यक्रम घ्यायचा, नगर शहरात राहणारा माणूस, देशाचं वैभव असलेली आपली राजधानी, तिथं राहायची लागलेली सवय, एवढ्या उन्हाताना दुष्काळात काय म्हणून इकडे कार्यक्रम निवडला असं सगळ्यांनाच बोलवलंय. तर इथं आल्यानंतर पायऱ्या चढत असताना महाराज दिसले. डॉक्टर झेंडेंना म्हणलं महाराजांना कुठेतरी पाहिलंय. ते म्हणले तुम्ही त्यांना टीव्हीवर पाहिलंय. बसला सगळं परिचय झाला आणि आनंद वाटला. बऱ्याच वक्त्यांनी सांगितल्या पद्धतीने मलाही त्यांनी वाटलं इथं आश्रम होत आहे, एक समाजाला दिशा देणारं केंद्र होत आहे. त्यासाठी खासदार साहेबांनी दिलेलं हे योगदान आहे. साहेब जरी दिल्लीला राहत असले, ते माजी मंत्री असले, शहरात राहत असले, वैभवशाली जीवन जगत असले तरी त्यांना तळागाळातले जाण आहे. म्हणून खासगाव सारख्या दुर्मिळ भागात सुद्धा त्यांनी आपला निधी पोचवून त्यांच्या कामाची सुरुवात त्यांनी या ठिकाणी दाखवून दिली. बऱ्याच वक्त्यांनी व्यक्त केलं. खेडकर साहेबांनी सांगितलं अशोकरावांनी मंत्री व्हावे. आता सांगण्याची काही गरज राहिलेली नाही. केंद्रात नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकार येणार आहे आणि तेव्हा साहेबांना मंत्री करा सांगण्याची गरज नाही, कारण दोनदा निवडून गेले, माजी मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. आणि निश्चितच खासगावकरांच्या मताचा स्कोर पाहता, कर्जत जामखेडच्या मताचा स्कोर पाहता नेहमीच खासदार साहेबांना जास्त मतं दिलीत. यावेळेसही आम्ही तो नंबर आमचा सोडणार नाही आणि जामखेड कर्जतमधून